नवीन फलंदाज राजची जागा घेण्यासाठी मैदानात गेला आहे संघर्ष 11 जामरुक संघाचा क्रिश. क्रिश हे नाव फेमस झालं होतं जेव्हा ऋतिक रोशनने त्याच्यावरती पिक्चर बनवला होता. या वेळेला ओव्हरपिच बॉल लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धाव्यामध्ये केलंय आणि या 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या 2-4. चांगली सुरुवात रत्नदीप बीड टीमसाठी त्याच्या रोहनने केले. रोहन उर्फ मॅगी 2 फलंदाज बाद करण्यात यश आलंय. हा बॉल शॉर्ट पिच पडल्यानंतर खालती राहिलाय समजला नाहीये आणि पहिल्या ओव्हरची होतीये समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती स्कोर कार्ड तिथेच स्थिरावलाय 2-4 टू डीजे. करेल का स्पीडअप करायला सांगा. प्रत्येक बॉलिंग करणाऱ्या संघाने थोडीशी नोंद घ्यायची आहे कारण की 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. अशा वेळेला प्रत्येक ओव्हरसाठी टीम मीटिंग करू नका. आता स्ट्राईक एंड वरती आलाय एक दिग्गज कॉमेंटेटर म्हणून ज्याची ओळख आहे मयूर कांबळे जामरुकचा सुपुत्र. चांगली कामगिरी करावी लागेल कारण की पहिले 2 फलंदाज त्यांचे तंबूच्या आसरेला गेलेत. काही खास न करता नागेश आणि राज तंबूत परतलेत. स्कोर कार्ड धावा आहेत त्या 4. दुसऱ्या रात्रीची सुरुवात झाली आहे. पहिली मॅच तुम्ही बघताय रत्नदीप बीड त्यांच्या विरोधात बॅटिंग करतीये ती संघर्ष 11 जामरुक संघ आणि त्याच्या नावासारखा तर संघर्ष करावा लागेल मयूर कांबळे अण्णा. नवीन गोलंदाज इन ॲट नंबर 2 दुसरी ओव्हर घेऊन सनी. रात्र झाली आहे मात्र चमकावं लागेल या सनीला. चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये मॅगीने केली आहे. सनीचा पहिलाच बॉल दांडी गुल. मयूर कांबळे बॅक टू द पवेलियन टू डीजे. फलंदाजीसाठी चाललाय सागर आणि जे गाणं लागलं होतं षटकार मारून दाखव भावड्या मला आणि ते षटकार चौकार आता मैदानामध्ये सागरला ठोकावे लागतील आपल्या टीमसाठी. नाईट मॅच मध्ये मिळालेली संधी प्रशांत दादा यांच्या आयोजनाखाली या ग्रामीण टीम्सना जी संधी मिळाली त्याचं सोनं कोणतं संघ करणार याच्याकडे आता लक्ष प्रेक्षकांचं लागलंय. काल प्रेक्षकांची बरीच गर्दी प्रेक्षकांसाठी बनवलेले ते स्टँड तुम्ही बघताय. चारी दिशेला ज्या बाउंड्रीला पट्ट्या आपण बघताय. खूप सुंदर आयोजन आपल्याला बघायला मिळालं. टॉस बॉक्स प्लेयर कक्ष. मी प्लेयर्सना विनंती करेल की खेळाडू कक्षामध्ये बसा. खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसवण्यासाठी जो स्टेज बनवला आहे खुर्च्या घेऊन तुम्ही वरती बसू शकता आरामात. हा बॉल सागरसाठी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर काहीच उपयोग नाहीये. धावा तिथे स्थिरावल्यात 4 धावा. फलंदाज बाद झाले 3. खूप शांत सुरुवात बघायला मिळते मात्र इथूनही कमबॅक होऊ शकतं. फक्त ती क्षमता फलंदाजामध्ये असायला पाहिजे. सागर स्वतःवरती विश्वास दाखवणार का. फुल टॉस बॉल मिस केला. लेग साईडच्या दिशेने ग्लान्स केला होता फक्त हलक्या हाताने खेळलाय. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये खतरा होऊ शकतो मात्र इथे प्रेक्षकाने काय केलं आधीच त्याच्या हातातून बेल्स डिसलॉज झाल्या होत्या. त्यानंतर थ्रो थोडासा वाईड खराब फेकी बघायला मिळाली. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये. या प्रत्येक धावेची गरज आहे कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला आणि पॉलिटिक्समध्ये प्रत्येक मताला खूप महत्व असतं आणि ते महत्वाच्या धावा आता सागर आपल्या टीमसाठी जमा करणार का. माझ्या समवेत केटीसी लाईव्हचे ऑपरेटर पूर्ण टीम स्कोरच्या भूमिकेत राज जोशी. परफेक्ट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप. सुरेख गोलंदाजी सनीची. रात्री सुद्धा सनी चमकतोय. सनी सिनियर खेळाडू आहे आपल्या टीमचा. जबाबदारीने गोलंदाजी करतोय. माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये मॅगीने धावा खूप कमी खर्च केल्या होत्या. त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय. थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय ते जामरुक टीमला. वर पिच बॉल चांगला फटका आहे. वॅकेंट एरिया शोधला. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. या मॅच मधील या इनिंग मधील पहिला चौकार टू डीजे.
आणि 1-2 का 4 केलं या बॉलवरती. चेंडूला सीमारेषा पार 1 बाउन्स पोहोचवलं. हीच अपेक्षा आहे. सागर पुन्हा एकदा त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल केली. अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. विचार करण्यास भाग पडलाय जामरुख संघाला. गोलंदाजी करतोय तो रत्नदीप बीड. ऑटो डीजे दांडी गोल केली. तिसाणीने चांगलं षटक हाताळलं. जरूर चौकाराचा मार काढला. धावा खर्च केला त्या फक्त 6. 2 फलंदाज बाद केले आणि स्कोर कार्ड वरती 2 ओव्हर नंतर 4 बाद 10 धाव्यांवरती स्कोर कार्ड स्थिरावलाय. मयूर थोडासा विचार करतोय. थोडीशी संयमी फलंदाजी करायला पाहिजे होती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण नव्हतं करायला पाहिजे. थांबायला हवं होतं. आता मात्र थोडासा उशीर झालाय. मात्र या नवीन फलंदाजांकडे अभिजित आणि त्याच्या समवेत जो फलंदाज आलाय क्रिश, दोघांकडे संधी हिरो बनण्याची. कारण की लोअर ऑर्डर जे फलंदाज असतात, हाय हिटर्स असतात, हार्ड हिटर्स असतात, त्यांच्यासाठी हीच संधी असते. जेव्हा अप्पर ऑर्डर जेव्हा लवकर कोलॅप्स होतो तेव्हा त्यांच्याकडे संधी असते हिरो बनण्याची, स्कोर बनवण्याची. आणि आज ती संधी क्रिश आणि अभिजितकडे आहे. त्याचा फायदा कितपर्यंत उचलणार ते दोन्ही फलंदाज आणि आपल्या टीमला एक साजेसं टोटल फायटेबल टोटल पर्यंत पोहोचवणार का अभिजित आणि त्याच्या समवेत क्रिश नावेसारखी फलंदाजी करावी लागेल. क्रिश सारखी दमदार बॅटिंग करावी लागेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये मी तर म्हणेन 25 धावा जर गोळा केला. 35चं पहिलीच मॅच आहे. चेस करत असताना प्रेशर समोरची टीम सुद्धा घेईल. मात्र गोलंदाज इन ॲट नंबर 3 संदेश. अगदी साधा सोपा झेल. असं म्हटलं ना की प्रॅक्टिस कॅच जर तू घेशील का तरी पण एखाद्या छोट्या मुलाने घेतली असते. हा कॅच ड्रॉप केला. कॅचेस विन द मॅचेस. आता मात्र संधी मिळाली पहिल्याच बॉलवरती अभिजितला. त्या संधीचं सोनं करावं लागेल. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये 25 ते 30 धावा शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता त्याची सुरुवात करावी लागेल. तो पहिला फटका कोणाच्या बॅटमधून येणार. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न फसतोय. नजर ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाजा टप्पा कुठे पडतोय, आपण कशा प्रकारे बॅट फिरवतोय. कारण की सरळ चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करतोय. त्याला क्रॉस बॅटेड खेळला. त्याच्या आय लाईन पासून चेंडू बाहेर ठेवला होता गोलंदाज संदेशने. अतिशय सुंदर गोलंदाजी. गोलंदाजांनी मन जिंकतात रत्नदीप बीड टीम. हा वेगळा प्रयत्न. आता मात्र अंपायर आमच्याकडे इशारा करतात. हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 1 धाव स्कोर काढून लागली जाईल. 11 धावा. फायटेबल टोटल 35 ते 40 धावा. संदेश ही ते चेंडू सोडलाय आणि चेंडू डायरेक्ट जाऊन अडळलाय स्टम्प्स वरती. आणि अजून एक फलंदाज तंबूच्या आसरेला. तो डीजे. पुढच्या दाराला तुम्ही किती लॉक लावून ठेवा, मागचा दार जर उघडा ठेवला तर चोरी होईल. अशा प्रकारचं काहीतरी एक्झाम्पल आपल्याला मैदानात बघा. आम्ही सुद्धा इथे बसून आश्चर्यचकित होता. फलंदाज करतोय काय. जर तू शफल झाला त्यानंतर तू शॉर्ट ऑफर नाही केला, गोलंदाज स्टंप टू स्टंप लाईन ठेवेल. यू मिस, ही विल डेफिनेटली हिट. आणि तेच उदाहरण मैदानात बघायला भेटलं. संदेश अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. 1 रन फक्त वाईडने दिली आहे. नवीन फलंदाज मैदानात गेलाय सुधीर. सुधीरसाठी शॉर्ट बॉल आणि तो फलंदाज तो क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि फलंदाज हावी ठरतोय. या चेंडूवरती आलाय संघर्षाचा चौका संघर्ष 11 टीम साठी सुधीरच्या बॅटमधून. ऑटो डीजे. सुधीर तांडेल जुना जाणता खेळाडू, एक्सपिरियन्स पणाला लावतोय. पहिल्या चेंडूवरती लॉंग लेगच्या दिशेने चौकार शोधलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता मात्र अपेक्षा वाढवल्यात सुधीर तांडेल आणि प्रेक्षकांच्या. कारण की पहिले आलेले फलंदाज काहीच चमकदार कामगिरी करू शकलेले नाही आहेत. अशा वेळेला सुधीरवरती जबाबदारी बनते.
15 रन स्कोर कार्ड होते ते. संदेश चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमध्ये. यावेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट वेट करून मारलाय हा चेंडू. काव कॉर्नरच्या डोक्यावरतून चेंडू झालाय फर्रार. या इनिंगचा पहिला दमदार षटकार. ओव्हर टू डीजे. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्याने एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न चुकला. या बॉलवरती धावा मिळाल्या 6-21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता मात्र सुधीर चमकतोय का काय मैदानामध्ये. यावेळेला अजून एक वेट अँड वॉच. इथे चेंडू खालती क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप सुंदर झेल घेतलाय सुधीर. बॅक टू द पवेलियन. लगेच रिव्हेंज घेतलाय गोलंदाज संदेश याने आणि 21 वरती आता मात्र 6वा फलंदाज बाद झालाय. तो संघर्ष 11 जामरुख टीमचा. तिसरी ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बाद 21 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघताय सरपंच चषक 2025 ची दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना. आता मैदानात आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, घर बसल्या केटीसी लाईव्ह वरून आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा मी साहिल एरुणकर सन्माननीय श्री प्रशांतदा खांडेकर यांच्या सौजन्यातून घेऊन आलेल्या नाईट रजनीमध्ये, नाईट रजनीच्या दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या मॅच मध्ये सहर्ष स्वागत करतो. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 21. सुधीर असं वाटलं होतं चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जाईल. चांगला फटका होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता आणि या डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. आपल्या टीमसाठी चांगला बळी मिळवतोय, चांगली विकेट मिळवतोय. त्याने जाणलं की सुधीर हवी ठरू शकतो. त्याचं कॅच घेणं इम्पॉर्टंट आहे आणि कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही बघताय मागच्या बाजूला जिथे यानंतरच्या इनिंग्समध्ये इनिंग ब्रेक, ह्या आत्ताच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला LK स्टार घोडिवली आणि त्यांच्या विरोधात खेळणारे नवघर. दोन्ही संघाचे कर्णधार. ही ओव्हर समाप्ती झाल्यानंतर आम्हाला तुम्ही लगेच टॉस बॉक्समध्ये हव्यात. एका बाजूला LK स्टार घोडवली, नुकतेच घोडवलीची SDCC ट्रॉफीमध्ये 3रा क्रमांक पटकावणारा LK स्टार, त्यांच्या विरोधात खेळणारे नवघर टीम. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचं आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन अनिकेत सज्ज झालाय. लेफ्टी बॅट्समॅन अभिजित स्ट्राईक वरती आहे. या ओव्हरच्या या 6 चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. ह्या 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जमा कराव्या लागतील संघर्ष 11 टीमला. पहिलाच बॉल लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मात्र अलोंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये थोडीशी मिसफिल्ड. आता मात्र रत्नदीप बीट टीम थोडं इझी क्रिकेट खेळतीये. जो षटकार मिसफिल्ड वरती गेला त्यानंतर ह्या सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं बॉलिंग फिल्डिंग करत असताना, कारण की जेवढ्या धावा तुम्ही सोडता किंवा मिसफिल्ड करता या सर्व तुम्हाला बनवाव्या लागतात. कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. माझ्यासमवेत राज जोशी KTC लाईव्ह ऑपरेटर, त्यासमवेत माझ्यासोबत मनीष आणि प्रशांत दादा यांचा पूर्ण टीम, त्यांचे पूर्ण आयोजन टीम इथे सज्ज झाले. हा बॉल तेज गतीने टाकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोच क्षेत्ररक्षक. यावेळेला मात्र चांगली फेकी आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. आता मात्र अडचणीत सापडलाय तो संघर्ष 11 जामरुख टीम आणि संधी मिळतीये. ज्या प्रकारे मथुर 1001 ला तोडणार तशाच प्रकारे खालापूर तालुक्यामध्ये खालापूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत दादा खांडेकर आणि सन्माननीय उपसरपंच आहेत जामरुखचे, त्यांच्या नावाला सुद्धा तोड नाहीये. दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट, समाज, राजकारण, समाजसेवा सर्वच कार्यांमध्ये अग्रसर असणारे, चांगलं नाव ज्यांनी स्वतःचं बनवलंय आपल्या खालापूर तालुक्यामध्ये ते प्रशांत दादा. त्यांचं दमदार आयोजन आपल्या भेटीला आले. सरपंच चषक 2025. अजून एक लेफ्टी बॅट्समन प्रवीण. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एखाद दुसरा मोठा फटका मारावा लागेल. यावेळेला चेंडू लीव केलाय. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत अंकेश तांबडे सर की हा चेंडू वाईड आहे, दंडित करतायत. गोलंदाजाला 1 धाव मिळते एका धावेने. 25 धावा
प्रत्येक धाव गरजेची आहे, कारण की चेस करत असताना सेकंड इनिंग्समध्ये गोलंदाजी करत असताना संघर्ष 11 टीमला ह्याच धावा रोखाव्या लागणार आहेत. यावेळेला चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण खूप सुंदर आहे, कारण की तो क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून 2 झेल आले होते तो क्षेत्ररक्षण करतोय. लॉंग ऑफचा हा क्षेत्ररक्षक आज मात्र मन जिंकलेत प्रेक्षकांची. प्रशांत दादा यांचे खूप जवळचे मित्र आणि आमच्या सर्वांचे एक लाडके व्यक्तिमत्व संतोषजी जोरकर साहेब यांचे सहर्ष स्वागत. कालची पूर्ण रात्र ते इथेच होते, आज सुद्धा वेळेवरती आलेत. पहिल्याच मॅच चालू असताना त्यांच्या समवेत संतोष दादा यांचे वडील आणि पूर्ण त्यांचा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो सरपंच चषक 2025 मध्ये. यानंतर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आता 3 चेंडू 4 चेंडूचा खेळ राहिला आहे. जेवढे चेंडूचा खेळ राहिला त्याच्यानंतर LK स्टार घोडिवली आणि नवगर्स टीम टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन वरपीच बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, फील्ड करेल तोपर्यंत चित्याच्या चपलाईने 2 धावा धावून पूर्ण केल्यात. प्रत्येक धावेसाठी आता संघर्ष करतोय, नावासारखा खेळ करतोय संघर्ष 11 जामरुक टीम. पहिलीच मॅच राज आपण बघतोय लो स्कोरिंग होतीये, मात्र इथून एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या शेवटच्या बॉल्स वरती येणाऱ्या 6 ते 10 धावा जर आल्या तर फायटिंग टोटल होईल. वरपीच बॉल समोरच्या दिशेने खेळला, समोरच्या व्ही मध्ये क्षेत्ररक्षकला हुलकावणी देऊन चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. ओटो डीजे या चौकाराच्या साहाय्याने स्कोरकडे धावा लागल्यात त्या 32 धावा. राज जोशी चांगली स्कोरिंग करतायत माझ्या समवेत. विक्रमजी पाटील साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे. 32 धावा, येणारे काही चेंडू, एखाद दुसरा मोठा फटका संघर्ष 11 टीमचे प्रेक्षक सांग बोलत असतील. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळलाय, कुठलाही चान्स नाहीये धाव पूर्ण करण्याचा. अजून एक फलंदाज तंबूच्या आसरेला जातोय. 32 वरती राज मला सांगतायत की 8 फलंदाज बाद झालेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघर्ष 11 बी टीमचा संघर्ष करत असताना स्कोर झालाय तो 32 धावा आणि 24 बॉल मध्ये रत्नदीप बीड टीमला बनवावे लागतील 24 बॉल मध्ये 33 धावा. यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत, जिथे एका बाजूला आपण बघणार आहोत LK स्टार घोडिवली त्यांच्या समवेत नवघर टीम. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्ही बघताय सरपंच चषक 2025 चा हा दमदार सोहळा. हेलो हेलो चला संघर्ष 11 जामरुक टीम. हॅलो हॅलो हेलो हेलो हॅलो हेलो 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 हॅलो हॅलो टॉस साठी यायचं LK स्टार घोडिवली आणि त्यांच्या समवेत नवघर टीम. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या LK स्टार घोडिवली आणि नवघर टीम. कारण की हा नियम आहे आणि हा कडक नियम पाळावा लागेल आणि पाळतोच आपण पाटील बाबा मैदानामध्ये. नवघर संघ
घोडोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, रावण बैलाचे मालक अजूभाई आणि पूर्ण टीम. त्यांचा संघ नुकताच घोडोलीच्या नाईट रजनीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला होता आणि घोडोलीकरांचा ह्या वर्षातील पहिली नाईट रजनी जिंकण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वेल ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. चांगला खेळ जरूर कळतील. मात्र विपक्ष खेळणारी नवघर टीम त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत मॅचसाठी. दोन्ही संघाचा कर्णधार टॉससाठी या. मी वारंवार पुकार करतोय कारण की आपण बघतोय सरपंच चषक 2025 गावदेवी क्रिकेट संघ जामरुग प्रशांतदादा यांचा संघ, त्यांच्या समवेत आई एकविरा क्रिकेट संघ प्रशांतदादा यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांच्याच यंगस्टर्स ज्या नावाने खेळतात तो आई एकविरा क्रिकेट संघ व अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स. रत्नदीप बीड तुमच्या ओपनिंगची जोडी मैदानात पाठवायची आहे. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स म्हणजेच तांडेल यांचा मंडप डेकोरेटर्स. सर्वांची साथ आणि जेव्हा मिळते सर्वांची साथ तेव्हा तर बनते बात आणि बनली आहे बात आणि आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे प्रकाश जोतातील भव्य ओरम नाईट स्पर्धा सरपंच चषक 2025 जामरुगचे सुपुत्र प्रशांतदादा खांडेकर यांच्या माध्यमातून. ओपनिंगची जोडी रत्नदीप बी टीमची संदेशजी कांबळे उपसरपंच यांच्या माध्यमातून लगातार 2 विकेटसाठी जामरुग टीमच्या कोणत्याही गोलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. KTC लाईव्ह या वाहिनीवरती यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी 4 दिवसांची नाईटची रजनी एक सोहळा तुमच्या भेटीला आला आहे. KTC लाईव्ह हे चॅनलवरती जा, सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या शृंखलेचा आस्वाद घ्या. KTC लाईव्ह अजिंक्य पवार ओनर आहेत. खूप मेहनत केली आहे बनवण्यासाठी आपला ब्रँड, आपल्या नावाचा ब्रँड KTC म्हणून पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गाजतोय तो KTC लाईव्ह. जामरुगच्या मैदानावरती नेहमीच KTC लाईव्ह आपल्याला बघायला मिळतो कारण की त्यांनी दिलेली क्लिअरिटी, क्वालिटी आणि त्यांनी दिलेली साथ प्रत्येक व्यक्तीला टुर्नामेंट्सला खूप मोलाची बघायला मिळाली आहे. त्याचमुळे जी प्रथम निवड असते घोडोली असो, जामरुग, त्यानंतर खालापूर तालुक्यामधील जेवढे गाव आहेत त्याच्यामध्ये स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स मी विनंती करेल फिल्डिंग टीमला, मयूर यांना की फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. स्ट्राईक एंडवरती रत्नदीप बीड टीमचा संदेश आणि त्याच्या समवेत ऋतिक. नवघर संघ तुमचा कर्णधार शेवटची पुकार आहे तुमच्यासाठी कारण की वारंवार मी पुकार देतोय नवघर टीम. आणि LK स्टार गोडवली. यस अजूभाई यायचं आहे. मी सन्माननीय दत्तात्रय जोरकर साहेबांना विनंती करेल की काका तुमच्या हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दुसऱ्या मॅचचा टॉस आजच्या रात्रीतील. एका बाजूला नवघर तर त्यांच्या विरोधात खेळणारे LK स्टार घोडिवली. दत्तात्रयजी दोरकर साहेब इथे टॉस करणार आहेत. टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय दुसऱ्या मॅचचा. फिल्डिंगसाठी सज्ज झाली आहे संघर्ष 11 जामरुग ज्यांना रोखायचे 24 बॉलमध्ये 33 आणि बॅटिंगसाठी सज्ज झाले रत्नदीप बीड 24 बॉलमध्ये 33 बनवून सेकंड राऊंडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. बॅट आणि बॉल मधला हा संघर्ष, हा महायुद्ध पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये सुरू होतोय. गोलंदाजी मार्ग होती सुधीर तांडेल तयार, फलंदाज तयार, अंपायर तयार, मॅच ऑन. सुधीर तांडेल यांचा शॉर्ट बॉल गतीमध्ये बीट केलं होतं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने बॉल वरती आलाय, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. धावेचा श्री गणेश झालाय. पाटील बाबा यांचा भव्य दिव्य मैदान, ज्या मैदानावरतून बरेच जामरुगचे खेळाडू घडलेत, मोठा करिअर केला ज्याच्यामधून आपल्याला प्रशांतदा यांच्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू बघायला मिळतात दरवर्षी. तेच हे मैदान, या मैदानाची एक ओळख आहे. सर्वात जास्त ओव्हरचे सामने या मैदानावरती, वेळेवरचे सामने या मैदानावरती तुम्हाला खेळायला मिळतात. घोडोली संघ टॉस विन झालाय. शॉर्ट बॉल, बॅटची लिडिंग एज, दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू पडलाय. धोका संभावलाय, धोका होऊ शकला असता, पहिला फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र सेफ ठरलाय हा फलंदाज. पहिल्या 2 बॉलवरती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्याच, हीच तर ओळख आहे सुधीर तांडेल यांची.
बऱ्याच वर्षाचा अनुभव पणाला लावावा लागेल. धावा फक्त बनवल्या होत्या 32-33 धावांचं आव्हान ठेवलंय, ज्यामधील 2 धावा खर्च झाल्यात. आता मात्र 22 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. 22 बॉल 31. सुधीर यांचा हा बॉल हलक्याने खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. मोठा फटका जरूर येत नाहीये, मात्र एक चांगली गोष्ट करतात फलंदाज. स्ट्राईक रोटेट करतात, प्रत्येक बॉलवरती सिंगर घेतात. अवधूत 11 LK स्टार. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स आल्यात. थोडेसे फील्ड सेट करतोय सुधीर. दोन्ही संघ एकमेकाच्या खाणाखुणा ओळखतात, त्यामुळे फिल्डिंग चेंजेस बघायला मिळाला. सुधीर यांचा वेगळा प्रयत्न होणार काय चेंडूवरती. यॉर्करचा प्रयत्न, मात्र स्टेप आउट करून चांगल्या पद्धतीने चेंडू लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. त्या इथे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. आपल्या टीमसाठी प्रत्येक धाव रोखण्याचं काम हे फिल्डर्स करतायत, कारण की त्यांना माहिती आहे आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत. अशा वेळेला फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील आणि ते एफर्ट मैदानात दिसत आहेत. पहिलीच मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार का, रंगणार का? आतापर्यंत सुधीरने ते इंडिकेशन्स दिल्यात. सहजासहजी आम्ही सामना जिंकून देणार नाही आहोत. जरूर 33 धावा आहेत, मात्र त्यासाठी संघर्ष करायला लावू, जे आमचं नाव आहे संघर्ष 11. यावेळेला स्लॉट मधला बॉल बराच वेळ हवेत आहे आणि चेंडू झालाय फरार. आलाय सेकंड इनिंग मधला पहिला षटकार टू डीजे. जी शांत सुरुवात झाली होती, पहिल्या 4 बॉलवरती 5 धावा झाल्या होत्या, तिथे मात्र स्लॉट मधल्या बॉलला वेट करून आउट ऑफ द प्लॉट पाठवलं ऋतिकने. चेसला सुरुवात आता झाली आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती 11. अजूनही 22 धावांची गरज आहे. सुधीर कमबॅक करावा लागेल. हा बॉलवरती लेग साईडला ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक. असती का होईना, मात्र बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडीशी मिसफील्ड. सिंगलचं कन्व्हर्जन डबलचं ट्रिपल मध्ये होणार का, मात्र कॉलिंगची कमी बघायला मिळाली. आणि इथे मात्र अविनाशजी पालांडे मेन अंपायर आमच्याकडे इशारा करतायत की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 13 स्कोर काढून धावा लागल्यात. आता चेंडू बाकी आहेत ते 18 आणि बनवायच्यात विजयासाठी 20 धावा टू डीजे. जे ज्यांना सुद्धा एक मुख्य सूचना आहे, त्याच्याकडे सर्व प्रेक्षकांनी सुद्धा नोंद द्यायची. ज्यांना सुद्धा प्राइज लावायचं आहे, कॅश प्राइज, त्यांनी कॅश पहिले जमा करा, मग त्यांचं आम्ही नाव सुद्धा घेऊ आणि प्राइज देताना त्यांना स्वतः आम्ही बोलवू सुद्धा स्टेजवरती. पहिले तुम्ही पैसे लावा, कारण की कालच्या दिवसामध्ये बरेच आम्ही नावं घेतली पण पैसे तेव्हा पोहोचले नव्हते खेळाडूंपर्यंत. मग खेळाडू थोडेसे निराश होतात, कारण की ती उत्सुकता असते. माझ्यासमोर KTCची पूर्ण टीम, ऑपरेटर्स, राज जोशी ॲज अ स्कोरर आपण बघतोय, मनीष ॲज अ स्कोरर आम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये वगैरे. गोलंदाजीसाठी यश. 18 बॉलमध्ये 20 धावा रोखायच्यात. लेफ्टी बॉलरचा वापर, शॉर्ट बॉल, ज्याला लेग साईडला दिशा दिले क्षेत्ररक्षक. काय करतोय, आधीच धावा कमी, अशा वेळेला मिसफील्ड आणि या मिसफील्ड वरती धावा देऊन जातोय. 6 आलाय संघर्षाचा षटकार. ही मॅच उडाले, कारण की फक्त 20 धावा डिफेंड करत असताना विकेटची संधी निर्माण केली होती यशने, मात्र हा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही आणि हारला तर तुमच्या टीमला
सरपंच चषकची ट्रॉफी नाही. या 6 धावेने स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 19 धावा. 14 धाव्यांची गरज आहे निर्णायक विजयासाठी. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल चालू केली आहे बॅटिंग करणाऱ्या रत्नदीप बी टीमने. बॉलिंग करत असताना सुरेख गोलंदाजी केली. यानंतर LK स्टार गोडेली तुमचा निर्णय आम्हाला कळवा. ओव्हर पिच बॉल अपील केली आहे. मुख्य अंपायर आमच्याकडे इशारा करतायत की सेफ आहे. चेंडू पॅडला आदळलाय असा इशारा करतायत. चला खेळ चालू करायचा. गोलंदाज हा चेंडू निर्धाव गेलाय. 16 बॉल मध्ये 14 धावा. राज क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काही घडू शकतं. 14 बॉल मध्ये 16 बॉल मध्ये 14 धावा होताना आपण किती वेळा बघितलात, पण न होताना सुद्धा क्रिकेटमध्ये बघितलात. त्यासाठी प्रयत्न गोलंदाजाला करावे लागतील. फिल्डिंगची साथ त्यांना लागेल. हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मिसफिल्ड. मात्र एकच धाव. ह्या एका धावेने 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. राज चांगली स्कोरिंग करतात. प्रत्येक चेंडू नंतर आम्हाला इक्वेशन सांगतात किती बॉलमध्ये किती बॉलमध्ये किती रन्स राहिल्यात. अशाच प्रकारची साथ बॉलरला फिल्डरची द्यावी लागेल. फिल्डर्सना द्यावी लागेल. तेव्हाच काहीतरी बनेल संघर्ष 11 टीमसाठी. खोपोलीचा बुलंद आवाज आणि आपल्या तालुक्यातील एक सुप्रसिद्ध समालोचक आणि आमचे सुद्धा खूप चांगले मित्र आहेत. ॲज अ मेंटर आम्ही त्यांना बघतो. तुषारजी धुमाळ, श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर, श्री गणेश स्पोर्ट्स ऑफिसचे ओनर आणि एक दिग्गज कॉमेंटेटर तुषारजी धुमाळ यांचं सरपंच चषक 2025 मध्ये मी सायलेंट सहर्ष स्वागत करतो. जेव्हा मला कळलं ते आमच्या सोबतीला येतात एक वेगळाच आनंद आहे. कारण की मला नाईटमध्ये पहिली संधी मैत्री चषकमध्ये त्यांच्या माध्यमातून दिली. त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन होतं त्यावेळेला त्यांच्या जागी माझं नाव त्यांनी दिलं होतं. त्यानंतरच माझी नाईटची जर्नी चालू झाल्या. रत्नदीप बी टीम वरचढ ठरते आतापर्यंत. यशचा हा लोअर फुल टॉस मिस केलाय. मात्र मिसफिल्ड केली आहे क्षेत्ररक्षक मयूर यांनी. आणि इथे काय घडलंय, खूप चुकीचं क्रिकेट पाहायला मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. एवढ्या लवकर खांदे टाकणं जर तुम्ही टाकले तर मॅच कशी जिंकाल तुम्ही. थोडासा एनर्जी बघायला मिळायला पाहिजे. जिथे एक पण धाव नव्हती तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या 22च्या स्वरूपात. 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. यश चांगले चेंडू टाकतोय मात्र साथ फिल्डिंगची त्याला मिळत नाहीये. क्रिकेट तिन्ही क्षेत्रांचा खेळ आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. सर्वात इम्पॉर्टंट मी तर म्हणेन फिल्डिंग आहे. यशचा बॉल लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्याच्या डेंग्यांमधून चेंडू झालाय फरार. टांगे पलटी आणि घोडे फरार आलाय. हा एक अप्रतिम चौकार. ओ टू डीजे. धावा लागल्यात त्या 26 धावा. बिनबाद 26. कोणती विकेट न देता जिंकणार का आता तर रत्नदीप बीड चे समर्थक आहेत आणि त्यांच्या डगआउटला आता उत्सुकता लागली आहे. बिनबाद हे धावा चेस होणार का. स्लोअर बॉल इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट. अजून एक दर्जेदार षटकार. टू डीजे. निर्णायक विजयासाठी एका धावेची गरज आहे. फलंदाज थोडा डिहायड्रेट झालाय. पाण्याची त्याला गरज होती मात्र एकच धाव पाहिजे. त्यामुळे रिटायर्ड होऊन फलंदाज तंबूत परततोय. एका धावेची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 12. पहिला सामना मी तुषारदाच्या माहितीसाठी सांगतो की 1 साइड झालाय. रत्नदीप बीड संघ बॉलिंग करत असताना खूप सुरेख रोखलं 32 धाव्यांवरती आणि 33 धावांचा सफल रनचेस आपल्याला बघायला मिळाला. 2च ओव्हरमध्ये सामना मी तर खऱ्या अर्थाने संपवलाय कारण की एकच धावेची गरज आहे.
संघर्ष 11 जांबरूक टीम यावेळेला हलक्या हाताने 1 रन घेण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. हे चेंडू आधी टाकायला पाहिजे होते. 1 धाव कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. एलके स्टार घोडिवली तुमचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. बॉलिंग चला फिल्डिंग साठी सज्ज राहायचं. एलके स्टार घोडिवली बॅटिंग साठी नवगर संघ रेडी राहायचा आहे. तुम्हाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. घोडवली श्रीदत्त क्रिकेट ट्रॉफीचे 3ऱ्या क्रमांकाची मानकरी एलके स्टार हलक्या हाताने खेळल्या ऑफसाईडच्या दिशेला आणि विजयाची धाव. पहिली मॅच रत्नदीप बीड संघाने आपल्या खिशामध्ये घातली आहे. खूप सुरेख गोलंदाजी त्यानंतर खूप सुरेख फलंदाजी. ओव्हरऑल